सर्वांना नमस्कार। आज महाराष्ट्र निवास आणि महाराष्ट्र मंडळ या कोलकातामधल्या 100 वर्षापेक्षा जास्त इतिहास असलेल्या या संस्थेमध्ये या ठिकाणी उपस्थित आमचे सहकारी उत्तर प्रदेशचे माजी खासदार आणि भाजपचे नेते संगमलाल गुप्ताजी, श्री श्रीकांत वैशंपायनजी, अध्यक्ष महाराष्ट्र मंडळ कोलकाता, श्री सुभाष मंत्री जी, अध्यक्ष महाराष्ट्र निवास ट्रस्ट, श्री आशीष बापट जी, श्रीमती श्वेता चोपड़ा जी, या ठिकाणी उपस्थित अनेक वर्षापासून कोलकातामध्ये राहूनही आपलं मराठी पण जपणारे असे सगळे माझ्या भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय मनापासून आनंद आहे की महाराष्ट्र मंडळामध्ये आपल्या सर्व मराठी बंधू भगिनींशी संवाद साधण्याची संधी आज मला मिळाली आणि म्हणून सर्वात पहिल्यांदा आपण ही संधी दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो। आपल्याला या गोष्टीची कल्पना आहे की मराठी माणसाने नेहमी वैश्विक विचारच केलाय। ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान मागताना ते केवळ महाराष्ट्रापुरतं मागितलं नाही, मराठी माणसापुरतं मागितलं नाही, तर अखिल विश्वाकरता त्यांनी पसायदान मागितलं। आणि छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण करताना केवळ मराठी माणसाचा विचार केला नाही, तर मोगलांच्या जोखडातनं मातृभूमीला स्वतंत्र कसं करता येईल याचा विचार करून स्वराज्याची निर्मिती केली। आणि त्यानंतर जवळपास 1 शतकापेक्षा जास्त काळ हे आपलं मराठी साम्राज्य, हिंदवी स्वराज्य संपूर्ण देशामध्ये विस्तारित होत अफगाणिस्तानपर्यंत गेलं। हा इतिहास देखील आपण सर्वांनी बघितलेला आहे। आणि मी नेहमी असं सांगतो की मराठी माणूस हा कधी संकुचित विचार याकरता करू शकत नाही की या देशातली जी सगळ्यात महत्त्वाची लढाई मानली जाते, ज्या लढाईने या देशाचा इतिहास बदलला, ती पानिपतची लढाई। या पानिपतच्या लढाईमध्ये मराठे लढले ते भारताकरता। कारण ज्यावेळी अहमदशाह अब्दाली हा दिल्लीवर चालून आला आणि दिल्लीच्या बादशहाने मराठ्यांना विनंती केली की आम्हाला वाचवायला तुम्ही या, ते गेले। अहमदशाह अब्दाली यमुने पार चालला गेला आणि तिथनं त्यांनी मराठ्यांना खलिता पाठवला की पंजाब, सिंध आणि बलुचिस्तानचा जो भाग आहे, हा भाग माझा आहे हे तुम्ही मान्य करा आणि उर्वरित संपूर्ण भारत तुमचा आहे हे मी मान्य करतो, अशा प्रकारचा आपण तह करू। पण मराठ्यांनी सांगितलं, भारताची 1 इंच भूमी देखील तुला देणार नाही। आणि त्या ठिकाणी पानिपतची लढाई लढण्याकरता यमुना पार जाऊन त्या ठिकाणी ती लढाई मराठी लढले। अर्थात त्या लढाईमध्ये हिंदवी स्वराज्याचं, मराठ्यांचं खूप मोठं नुकसान झालं। लाखो लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले। पण त्यानंतर 10च वर्षामध्ये पुन्हा एकदा माजी शिंदेंनी दिल्ली जिंकून दाखवली। त्यामुळे भारताच्या इतिहासामध्ये 2 वेळा दिल्ली जिंकणारे, ब्रिटिशांच्या पूर्वी 2 वेळा दिल्ली जिंकणारे फक्त मराठी लोक आहेत
हे देखील आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपल्याला कल्पना आहे की अहमद शाह अब्दालींनी त्यानंतर नानासाहेबांना एक पत्र लिहिलं आणि त्यात सांगितलं, मी विजयानंतर तिथे थांबलो नाही, कारण ज्या प्रकारे मराठे लढले, मला असं वाटतं की या युद्धाचं मला दुःख आहे आणि म्हणून मी त्या ठिकाणी थांबलो नाही, अशा प्रकारची भावना शत्रूने देखील व्यक्त केली. आणि म्हणूनच देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत आज आपल्याला मराठी जन हे सगळीकडे पाहायला मिळतात. याचं कारण त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे मोठ्या प्रमाणात लढणारा समाज किंवा सगळे व्यवहार सांभाळणारा मराठी समाज हा त्या ठिकाणी बसला. आणि आज आपण पाहतोय की सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर आपण सगळे लोक बंगालमध्ये, कोलकातामध्ये या ठिकाणी निवासी असलात तरी आपण मराठी संस्कृती सोडलेली नाही. अर्थातच एकीकडे बंगालची जी संस्कृती आहे तीही आपण अंगीकारली, पण त्याच वेळी या ठिकाणी मराठी सण, मराठी वेगवेगळ्या प्रकारचे जे आपल्या परंपरा आहेत त्या जिवंत ठेवण्याचं काम हे आपण सगळ्यांनी केलेलं आहे. आणि म्हणूनच मी खरं म्हणजे आपल्या सर्वांचं अतिशय मनापासनं या ठिकाणी अभिनंदन करतो. आमचे काही नागपूरकर देखील इथे आहेत, त्यांनाही इतिहासाची आठवण करून देतो की रघुजीराजे भोसले नागपूरचे यांनी बंगाल जिंकला होता आणि या बंगालला त्या काळामध्ये मुघलांपासून वाचवण्याचं काम हे रघुजीराजेंनी केलं होतं. आणि निश्चितपणे मला असं वाटतं की आज या निवडणुकीच्या काळामध्ये ज्यावेळेस मी आपल्यापर्यंत आलो आहे त्यावेळी तोच देशभक्तीचा विचार हा आपण सर्वांनी जागृत ठेवावा ही विनंती करण्याकरता आलो आहे. आपण अनेक वर्ष बंगालची वाटचाल बघितली आहे. आपल्याला कल्पना आहे की आज देशाची आर्थिक राजधानी ही मुंबई आहे. फायनान्शियल, कमर्शियल अँड एंटरटेनमेंट कॅपिटल म्हणून मुंबईकडे आपण पाहतो. आज देशाचं इंडस्ट्री मॅग्नेट हे महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा विस्तार बघितला तर महाराष्ट्र आता देशातल्या कुठल्या राज्याशी कॉम्पिटिशन करत नाहीये, तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था विस्ताराप्रमाणे जगातली 30व्या नंबरची अर्थव्यवस्था, 30th. आणि पुढच्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्र UAE आणि सिंगापूरच्या अर्थव्यवस्थेला साईज प्रमाणे त्याच्या पलीकडे जाईल अशा पद्धतीनं महाराष्ट्राची विकासाची वाटचाल चालली आहे. पण त्याच वेळी ही आठवण मला करून दिली पाहिजे, भारताचं कमर्शियल कॅपिटल हे कोलकाता होतं आणि भारताचं इंडस्ट्रियलायझेशन हे सर्वाधिक आणि सर्वप्रथम या पश्चिम बंगालमध्ये झालेलं आपण बघितलं. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल हे 2 प्रांत असे होते की जे देशाचं ग्रोथ इंजिन होते. आपल्याला माहिती आहे आपल्याकडे वंग अमचा खरा सहोदर आपण म्हणतो, तशा पद्धतीनं सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक सगळ्या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र आणि बंगाल आघाडीवर होते. सर्वात जास्त स्वतंत्रता संग्राम सेनानी बंगाल आणि महाराष्ट्राने दिले. सर्वात मोठे समाज सुधारक हे बंगाल आणि महाराष्ट्राने दिले. त्यामुळे एक प्रकारे अतिशय विकसित अशा प्रकारची संस्कृती घेऊन एकत्रितपणे ही दोन्ही राज्य पुढे गेली. पण दुर्दैवाने सुरुवातीच्या काळामध्ये मार्क्सिस्ट राजवटीमध्ये आणि त्यानंतर ममता दिदीच्या राजवटीमध्ये
कोलकात्याचा आणि बंगालचा पूर्ण ऱ्हास झालेला आपण बघितला. आपण बघा, देशातली पहिली मेट्रो कोलकात्यामध्ये आली, पहिली ट्राम मुंबईसोबत कोलकात्यामध्ये आली. पण त्यानंतर हळूहळू कोलकात्याची हालत अशी झाली की आज पश्चिम बंगालमधनं 6,895 इंडस्ट्रीज पश्चिम बंगाल सोडून गेल्या आहेत. आता याच्यामध्ये ही दुःखाची गोष्ट आहे की पश्चिम बंगालमधनं गेले आहेत, त्याचं दुःख मी करू की त्यातल्या सगळ्यात जास्त इंडस्ट्रीज या महाराष्ट्रात आल्या याचा आनंद मी करू, अशा प्रकारचा प्रश्न आज माझ्यासमोर आहे. पण मला असं वाटतं की ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. आपण जर बघितलं तर जवळपास 125 लिस्टेड कंपनीज त्यांनी पश्चिम बंगाल सोडला. ते डोंट वॉन्ट टू मेन्शन देअर ॲड्रेस ॲज कोलकाता, ॲज वेस्ट बेंगॉल. अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी झाली. आणि ज्या राज्यामध्ये 65% पॉप्युलेशन ही 35 वर्षाच्या आतली आहे, तिथे जर इतक्या मोठ्या प्रमाणात व्यापार आणि उद्योगाचं पलायन झालं तर या राज्याची अवस्था काय होईल याचा विचार आपल्याला करावा लागेल. एकीकडे आपण पाहतोय की पश्चिम बंगाल ममता दीदींच्या नेतृत्वामध्ये पूर्णपणे कर्जबाजारी होतोय. आपण बघा, कर्ज घेणं काही चुकीचं नाहीये. विकसनशील अर्थव्यवस्थेला कर्ज घ्यावं लागतं, कर्जातनं विकास करावा लागतो. पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक नियम केला आहे की त्या राज्याच्या GDPच्या 25% पेक्षा जास्त जर त्या राज्यावर कर्ज गेलं तर ते राज्य कर्जबाजारीपणाकडे जातं. आणि महाराष्ट्रामध्ये GDPच्या 18% कर्ज आहे, गुजरातमध्ये GDPच्या 17% कर्ज आहे आणि पश्चिम बंगालमध्ये GDPच्या 39% कर्ज आहे. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की आता इथलं सरकार 7-8 वर्षापूर्वी कर्ज परत करायला कर्ज घ्यायची, आता कर्जही परत करत नाही. आता कर्जावरचं व्याज देण्याकरता इथलं सरकार कर्ज घेत आहे. एक डेट ट्रॅप हा इथे आता तयार होतोय. आणि कुठेतरी आपण जर बघितलं तर एक प्रकारे अशा पद्धतीनं एक भयानक कारभार आपल्याला पाहायला मिळतो. महाराष्ट्रामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना 7वा आयोग झाला, आता 8व्या आयोगाची तयारी केली. देशाने 8व्या वेतन आयोगाची तयारी केली. बंगालमध्ये काही लोक 5व्या वेतन आयोगावर आहेत, काही 6व्यावर आहेत. त्याच्या पलीकडे अजून बंगाल गेलेला नाही. त्यामुळे एकूणच ज्या प्रकारचं या ठिकाणी गव्हर्नन्स मॉडेल पाहायला मिळत आहे, ते गव्हर्नन्स मॉडेल हे विकासाचं मॉडेल नाही आहे. देशामधल्या मोठ्या राज्यांमध्ये सर्वात कमी कॅपिटल एक्सपेंडिचर असलेलं राज्य हे बंगाल आहे. या ठिकाणी रेव्हेन्यू ग्रोथ जर आपण बघितला तर तो देखील कमी होतोय. याचं कारण जो रेव्हेन्यू सरकारच्या तिजोरीत यायला पाहिजे तो सरकारी नेत्यांच्या तिजोरीत चाललेला आहे. आणि म्हणून आज बंगालची ही परिस्थिती आहे. आणि एकूणच जर आपण हा सगळा विचार केला तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं आहे बंगालची बदलणारी डेमोग्राफी. आज अनेक जिल्हे त्याची डेमोग्राफी बदललेली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये हिंदू मायनॉरिटीमध्ये गेलेला आहे. आणि हे जे मॉडेल आहे, आम्ही विकास करणार नाही, लोकांच्या आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करणार नाही, आम्ही डेमोग्राफी बदलली की लोकांमध्ये भय तयार करून आम्हाला जन्मभर राज्य करता येईल, अशा प्रकारचा जो काही विचार
या ठिकाणी पाहायला मिळतोय हा देशविघातक विचार आहे। आज ज्यावेळी आम्ही या घुसखोरांना मुंबईतनं बाहेर काढून पुन्हा बांगलादेशमध्ये पाठवतो, त्यावेळी हे आले कसे याचा ज्यावेळेस आम्ही तपास करतो तर बरोबर बंगालमध्ये येतात। बंगालमध्ये TMCच्या कुठल्या तरी नेत्याला पकडतात, काही थातूरमातूर कागदपत्र तयार करतात आणि ती कागदपत्र घेऊन मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये, मोठ्या शहरांमध्ये जाऊन आणि त्या ठिकाणी बेमालूमपणे त्या ठिकाणी मिसळून जातात। आणि मग यांना देशाबद्दल प्रेम नाही, समाजाबद्दल प्रेम नाही, कुठल्याच प्रकारचं प्रेम नसल्यामुळे आपल्या सर्व्हायव्हल करता जेवढ्या इल्लीगल ॲक्टिव्हिटीज करता येतील किंवा जेवढ्या इल्लीगल ॲक्टिव्हिटीजला मदत करता येईल ते ही सगळी मंडळी करतात। म्हणजे एक प्रकारे देशाच्या सुरक्षेला कुठेतरी त्या ठिकाणी अडचणीत आणण्याचं काम हे आपल्याला इथे होताना दिसतंय। आणि म्हणून आज बंगालच्या निवडणुकीकडे बघत असताना केवळ एखाद्या राज्याची निवडणूक म्हणून बघता येणार नाही। बंगाल सुरक्षित राहिला तर देश सुरक्षित राहील। बंगालमध्ये घुसखोरी कमी झाली तर देशातली घुसखोरी कमी होईल। आणि म्हणून बंगालची ही निवडणूक त्याही दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे। आणि विशेषतः आपल्याला मी या निमित्ताने सांगू इच्छितो की बंगालमध्ये आजही क्षमता किती आहे तर 5 वर्षाचा गुड गव्हर्नन्स मिळाला, 5 वर्षाचा, तरी देखील बंगाल हे देशातल्या पहिल्या 5 राज्यांमध्ये येऊ शकतं। ही क्षमता बंगालची आहे। पण त्याकरता गुड गव्हर्नन्स आणावा लागेल। आणि आपल्याला माहिती आहे देशामध्ये गुड गव्हर्नन्स हे मॉडेल आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी तयार केलंय। आज आपण पाहू शकतो अतिशय मागास असलेलं आसामसारखं, त्रिपुरासारखं, बिहारसारखं राज्य आज ज्या वेगानं पुढे जात आहे, आसाम तर आता एक प्रकारे देशाच्या ग्रोथ इंजिनमध्ये आलेला आहे। देशाची सेमीकंडक्टरची भूक आता आसाम पूर्ण करताय, इतक्या देशाच्या मुख्य धारेमध्ये आसाम आलेला आहे। इथे तर सगळी इकोसिस्टीम आहे। त्यामुळे भारताचं जगातली तिसरी त्यानंतर दुसरी अर्थव्यवस्था होण्याचं जे स्वप्न आहे ते जर पूर्ण करायचं असेल तर बंगालला पुन्हा इकॉनॉमिक ग्रोथ इंजिनमध्ये परिवर्तित करावं लागेल। आणि म्हणूनच आपल्याही सगळ्यांना माझी विनंती आहे, आपला जो इथला सगळा मराठी समाज आहे त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की बंगाल करता आणि देशाकरता ही निवडणूक महत्त्वाची आहे। या निवडणुकीमध्ये मतदानाला तर सगळ्यांनी गेलंच पाहिजे आणि अर्थातच गेल्यानंतर परिवर्तनाकरताच मतदान केलं पाहिजे। हे मतदान देशहिताचं मतदान असणार आहे। आणि मला विश्वास आहे की ज्या मराठी माणसांनी आपल्या भरोशावर 100 वर्षापूर्वी इतक्या इमारती उभ्या केल्या आणि सातत्याने त्या चालवल्या, या परिवर्तनाच्या लढाईमध्ये राष्ट्रवादी शक्तींचा साथ आमचा मराठी माणूस निश्चितपणे देईल, हा विश्वास मला आहे। मी जाता जाता एकच गोष्ट सांगतो की आपण केलेलं काम खूप उत्तम आहे आणि 100 वर्ष या सगळ्या गोष्टी तुम्ही चालवतात। त्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून, मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा सेवक म्हणून मी आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो, आपण सांगितलं आता संकट पुष्कळ आली, कोविड नंतर बरीच संकट आली, या संकटातनं बाहेर निघण्याकरता महाराष्ट्र आणि मी तुमच्या पाठीशी उभा आहे। निवडणूक सुरू असल्यामुळे मी फार बोलणार नाही, पण आपल्याला सांगतो
की लंडनमधलं जे स्वातंत्र्यवीर सावरकरांसहित सगळ्या मराठी माणसांनी आणि बंगाली क्रांतिकारकांनी ज्या ठिकाणी विचरण केलं, ती इमारत तिथल्या मराठी लोकांच्या विनंतीवर आता महाराष्ट्राने विकत घेतलेली आहे. जगभरामध्ये जिथे जिथे मराठी माणूस आहे त्या त्या ठिकाणच्या मराठी मंडळांना जमेल ती मदत ही आम्ही करत असतो. आणि यासोबत आपली मराठी भाषा, खरं म्हणजे मराठी आणि बोंगला ही दोन्ही भाषा एकत्रच अभिजात भाषेचा दर्जा दोघांनाही मिळाला. आणि माझा एक बंगाली मित्र आहे, तो नेहमी मला गमतीने असं म्हणतो की मराठी आणि बंगाली सारख्याच आहे, फक्त रसगुल्ला तोंडात ठेवून जर तुम्ही मराठी बोललात तर तुम्हाला बंगाली वाटेल. अतिशय गोड अशा प्रकारच्या या दोन्ही भाषा आहेत. आणि या आपल्या मराठी भाषेचं, मराठी संस्कारांचं, मराठी संस्कृतीचं जगभरामध्ये जतन झालं पाहिजे याचा प्रयत्न आमचा आहे. आणि म्हणून मी आपल्यालाही या ठिकाणी निश्चितपणे आश्वस्त करतो की या सगळ्या आपल्या प्रवासामध्ये आपल्याला कुठे जर महाराष्ट्राची, आमची कोणाचीही मदत लागली तर आम्ही आपले आहोत हे समजून आपण आम्हाला आवाज द्या, आम्ही आपल्या पाठीशी उभं राहू. आज या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो. आपल्याला भेटून प्रचंड आनंद मला झालेला आहे आणि म्हणून त्या आनंदातच आता मी मुंबईला परत जातो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बंगाल, जय भारत.